नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चाललो आहोत भोरला. आमच्या सोबत आहे सानिका, आमची शेपटी. बघू, आज आम्ही खूप उशिरा निघालोय. सकाळी 6:30ला निघालो. किती वाजता पोहोचतो ते आपण बघू. आता आम्ही नाश्ता करतोय. बघा, सानिका नाश्ता करते. काय आहे सानिका? करते सानिका? काय सानिका एकटीच नाश्ता करते. सानिका सगळ्यांना देते, खोटं किती बोलते. गपचूप गपचूप फणसाच्या बिया मागून खाल्ल्या. एकही खाल्लेलं नाहीये. काय नाही खाल्लेली. दाखव मला पण दे. तर आता आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहोत. तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे. दाखव आपण ना त्यांना. आम्ही मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस हायवे वरती आहोत. काय झालं माहिती नाही पुढे. तर कधी क्लिअर होते काय माहिती ट्रॅफिक. सानिका तर प्रवासात थकून गेली, लगेच झोपून गेली. तिला लगेच झोप लागते ना. बघ ना कधी झोपले. लगेच झोपून गेली. तर आम्ही तुम्हाला दाखवतो पुढे काय झालंय ते, नक्की कसली ट्रॅफिक लागली होती. काय माहित, खूप वेळ झाला. फोन आलेला भावांचा. निघालो. चल करतो तुला थोड्या वेळाने. हा, सानिका आताच झोपून उठली आणि परत नाश्ता करायला लागली. ह्या बाईला भूक खूप लागते. तिला ना तिची तब्येत वाढवायची आहे, म्हणून ती खूप खादाडत असते. काय खातेस तू? तुला दिला का नाही सानिकाने? सानिकाने मला काही नाही दिलेलं अजून तरी. चला, ट्रॅफिक क्लिअर झालंय. बघूया काय झालंय नक्की, समजत नाही आहे. पुढे 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 अरे यार, परत इकडे नाही घुसायला पाहिजे होतं काय. हा, पुढे तुम्ही बघू शकता ऍक्सिडेंट झाले वाटते. आयसर आहे एक, त्यासाठी ट्रॅफिक लागलेली आहे. आता बघू, आपल्याला त्या रोड मध्ये घुसायचं आहे. पोलीस आहे तिथे. नाही चालू ना. तीच क्लिनिंग करायला लावले, त्यासाठी ट्रॅफिक लागलेली. टक्कर झाली असेल. तर मित्रांनो, सेफली ड्राईव्ह करा, जास्ती घाई नका करू. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे ऍक्सिडेंट झालंय.
तर तुम्ही मागे आता बघितलं ॲक्सिडेंट झालं होतं त्यासाठी ट्रॅफिक लागली होती. तर सेफली ड्राईव्ह करा हेच मी तुम्हाला सर्वांना सांगेन. मी पालघरमधील टोलवर आलेलो आहोत. खानिवडे टोल प्लाझा खानिवडेला आलो आहोत. आणि आता आम्ही ठाणे मार्गातून जाणार आहोत यावेळेस मी नेव्हिगेशन करत होते त्याच्यामुळे गेल्या वेळेस आपण लोणावळ्याला गेलेलो मुंबई मार्गे. हा आमचा हा टर्न चुकलेला, आम्ही सरळ गेलेलो निघून. पण या वेळेस आम्ही परफेक्टली आलो. हा डाव्या बाजूने जाणारा रस्ता खंडाळा घाटातून जातो. मात्र खंडाळा घाटातून प्रवास करताना हा मार्ग तुलनेने थोडा लांब पडतो. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने कनेक्टिंग लिंक मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर सर्वप्रथम आपल्याला सुमारे 2 किलोमीटर लांबीचा बोगदा लागतो. हा बोगदा पार केल्यानंतर पुढे सुमारे 9 किलोमीटर लांबीचा आणखी एक भव्य बोगदा लागतो. हे दोन्ही बोगदे पार करून आम्ही आमचा पुढील प्रवास सुरू ठेवणार आहोत. या कनेक्टिंग लिंकचे उद्घाटन 1 मे 2026 रोजी करण्यात आले असून या मार्गामुळे प्रवाशांच्या सुमारे अर्धा तास प्रवासाचा वेळ वाचतो. फायनली आम्ही भोरच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. इथून असेल 30 किलोमीटर असेल ना आपण, काय का 30 किलोमीटर असेल ना भोर. 24 किलोमीटर आहे. आणि इथे आम्ही आता CNG फिल करतोय. एवढे लागतेच काय का सांगू का, दाखव ना ग फेस तुझा.
प्रेक्षकांना हाय हॅलो काहीतरी बोल. लाते ही खूप लाजाळू आहे, त्यासाठी जाऊ द्या. तर मित्रांनो, भोरकडे जात असताना रस्त्यातच आम्हाला प्रसिद्ध नेकलेस पॉईंट पाहायला मिळाला. तर या नदीत भरपूर पाणी आणि पूर आल्यावर हा नेकलेस पॉईंट अतिशय सुंदर दिसतो. वरून पाहिल्यावर नदीचा वळण अगदी नेकलेस सारखे दिसते. म्हणूनच या ठिकाणाला नेकलेस पॉईंट असे नाव पडले आहे. काय करते सपर्णा? काय नाही, सामान भरते. आम्ही कधी दुपारी 2:30 वाजता पोहोचलो. मग आम्ही जेवलो पण आमच्यात एनर्जीच नव्हती, मग आम्ही झोपून गेलो आणि तुम्हाला दाखवायला विसरलो. पण आता आम्ही उठलोय, फ्रेश झालोय, छान तयारी करून आता बाहेर फिरायला जाणार आहोत आम्ही. बघू काय आहे भोरमध्ये. चेटकी. हे काय तुम्ही ही काय बघा करताय? चेटकी मारते. चेटकी हात चालतात, हात खूप लागतात तिचे. पण काळा कसं वाटतंय तुम्हाला भोरमध्ये येऊन? खूप छान वाटतंय भोरमध्ये येऊन. पण अजून इकडे पाऊस नाही मिळत, त्याने खूप शांत शांत वाटतं. पाऊस पाऊस पडला असता तर खूप छान होतं इकडे फिरायला. खूप छान डोंगर आहे, बरोबर की नाही? पाऊस तर काय माहित कधी पडतोय आता. आणि नाही तर पावसाळी बघायला खूप छान आहे इकडे. मिसिंग लिंकचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता सानिका? खूप छान होता. सानिका तुला कसं वाटलं मिसिंग लिंक मध्ये? छान होता. छान होता, छान. पण सफोकेशन होत होतं ना? हा म्हणजे त्या बोगद्यामध्ये होत होता, पण तो त्याच्या आधीचा जो मिसिंग लिंक म्हणजे जे हे होतं ते छान होता. अरे पण तोच तर मेन होता ना बोगदा. बट स्टील स्टील आणि स्टील तुला- स्टील मीन्स स्टीलचं भांड की काय? तुला कसं वाटलं? खूप छान वाटला. तुला नाही झालं फर्स्ट टाइम. सफोकेशन? हा, सफोकेशन झालं ना मला पण. खायला जास्त झालं आम्ही हो ना, पण खूप मोठा आहे तो बोगदा. मस्त आहे. काय प्यायला घेऊन आलाय साहेब? कोल्ड कॉफी कशी असते? टेस्ट करून पाहता. थंडी असते, कोल्ड असते खूप. काय आलाय साहेब आपण? कॅफे. आमची कोल्ड येऊ का? कॉफी. साहित्य कॉलेज बघायला आलोय आम्ही. राजगड ज्ञानपीठ भोर. गाईड आहे आपला. साहित्य कॉलेज, हा मी फोटो बघितलेला आहे हे आहे साहित्य कॉलेज. झालं, संपलं आता. आपण कुठे चाललो? आता आपण चाललो जेवायला. जेवायला नाही, आपण डोसा खाणार. चलो, आता आम्ही जेवायला चाललो. आता आम्ही चालत चाललोय जेवायला. दुकान शोधून आता आम्हाला सापडलं हे. कसा आहे पण ना डोसा? डोसा छान. हा, मसाला डोसा. हा ताई कोणता? लोणी स्पंज डोसा.